32 सीटा घेऊन होती, ज्या त्यांना पीक मोदी वेव्ह मध्ये पण नव्हत्या आल्या. तर ह्या 4-5 महिन्यात काय बदललं महाराष्ट्रात? असं भाजपकडे कोणता असा नवीन चेहरा आला हम्म, किंवा कोणती जादूची छडी सापडली त्यांना, हम्म, ज्याच्यानी एकदमच ते, जिथं लोकसभेवर त्यांनी एकदमच 9 सीटावर पडले होते, त्यातून त्यांनी हम्म, 132 सीटा आणल्यात. आणि ते पण हम्म, कोणता मोठा स्ट्रॉंग अलायन्स पार्टनर नसताना. एका टाइमला हम्म, शिवसेना होती तेव्हा त्यांच्यासोबत, हम्म. ती शिवसेना असताना त्यांच्या एवढ्या सीटा आल्या नव्हत्या. तर आता कसं काय येत आहेत हे समजून घ्यावं लागेल आपल्याला. आणि जर मी एका टायमाला असं गृहीत धरू हम्म, की जे वोट डिलीट होत आहेत त्याचा भाजपला काही फायदा होत नाही, असं मी गृहीत धरतो. आणि असं मी हेही गृहीत धरतो की इलेक्शन कमिशन खूपच न्यूट्रल राहून खूपच इमानदारीने आपलं काम करतंय. हम्म, पण मी त्या हम्म. पॅटर्नचं काय करू मग? की जिथं जिथं वोट डिलीट होत आहे तिथं तिथं फक्त भाजपला फायदा होतोय आणि तिथं तिथं ऑपोजिशनला नुकसान होतंय. ह्या पॅटर्नचं बर हा पॅटर्न काय सांगतंय? बरं. अभिजितजी, तुम्ही आता भाजपचा उल्लेख केलात म्हणून आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भाजपचं जे सोशल मीडिया अकाउंट आहे त्यांचे फॉलोअर्स किंवा त्यांना मिळणारा जो प्रतिसाद आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला मिळणारा जो प्रतिसाद आहे तो अधिक आहे. तर याच्या बरोबर. पुढे जाऊन मला असं विचारायचं आहे की हा जो रोख आहे तो केवळ भाजपसाठी असणार आहे की मग एकूणच यंत्रणेविषयी आणि सगळ्याच सर्वसमावेशक राजकारण्यांविषयी तुमचं हे भाष्य असणार आहे? माझं हे एकंदरीत पूर्ण सिस्टमसाठी आहे. आज भाजप बसलेली आहे, ठीक आहे. हम्म, उद्या दुसरा कोणता पक्ष असेल, जो कोणी पक्ष या देशाचं जे इन्स्टिट्यूशन्स आहे त्यांची ती इंटिग्रिटी नाही वाचू शकत, त्यांची ती क्रेडिबिलिटी जर नीट नाही नाही ठेवणार, तर मग लोकतंत्र कशाचा राहिला आपला देश? आपला हा म्हणजे खूप गंभीर विषय आहे. आपल्या देशात काय चाललंय हम्म, हे असं कुठल्याच लोकतांत्रिक देशात नाही झालं पाहिजे. जगातली कुठलीच डेमोक्रेसी अशी नाही चालत. आपल्या इथं हम्म, काहीतरी जगावेगळंच होऊ लागलं. हम्म, जिथं निवडणुकीचा अर्थ काय असतो किंवा डेमोक्रेसीचा अर्थ काय असतो? हम्म, वोटर्स गव्हर्नमेंट निवड करतात, बरोबर? हम्म, आपल्या इथं काय होतंय? गव्हर्नमेंट डिसाईड करतीये, गव्हर्नमेंट सिलेक्ट करते की वोट कोण करणार. आपल्या हम्म, इथं उलटी डेमोक्रेसीचं एकदम उलट चालू आहे आपल्या इथं. हे कधीपर्यंत चालणार? हम्म, हम्म. पण अभिजितजी, अर्थात तुम्ही जसं म्हणताय की हा जो रोष आहे किंवा ही जी भूमिका आहे ती सगळ्यांविषयी तुमची सारखी असणार आहे. पण आज तुम्ही भाजपचा उल्लेख केला होता आणि किंबहुना सोशल मीडियावरून तुम्ही तसं आवाहन देखील केलं होतं. हम्म. हॅलो. हो, आज मी म्हटलं, आज तुम्ही मुख्यपणे भाजपचा उल्लेख केला होता आणि हा. भाजपला तितक्या पद्धतीने सोशल मीडियावरती किंवा एकंदरीतच हम्म. प्रतिसाद तितक्या पद्धतीने दिला जाऊ नये असं तुमचं आवाहन होतं. हो. म्हणजे सगळ्या जर राजकीय पक्षांच्या विरोधातली जर तुमची भूमिका आणि तुमचा रोष असेल तर मग केवळ भाजपच्या विरोधातलं आवाहन का, असं मला विचारायचंय. सत्ता कोणाच्या हातात आहे सध्या? हम्म, ज्यांच्या हातात सत्ता असेल त्यांच्याशीच प्रश्न करू ना. हम्म, ज्या लोकांच्या हातात सत्ता नाहीये ते हम्म, काय बदलू शकणार आहे का? हम्म, ज्यांच्या हातात पॉवर आहे, ज्यांच्या हातात सत्ता आहे, प्रश्न त्याच्यासोबतच केला जाईल ना. जेव्हा दुसरे लोक सत्तेत येतील तेव्हा त्यांच्याशी प्रश्न करू. हम्म. पण पक्षांतरासारखे जे मुद्दे आहेत ते फक्त भाजपमध्ये नाही आहेत, ते सगळ्या